नमस्कार. आयुष्याचे धडे गिरवताना या सुधा मूर्तींच्या कथासंग्रहातील आज आपण 6वा धडा गुणसूत्रे हा बघूया. अनंत हा एक अकुशल कामगार होता. मोलमजुरी करून कसंबसं आपलं पोट भरायचा. एक दिवस कामाच्या शोधात भटकताना तो आमच्या दारात आला. माझ्या आजोबांनी दार उघडताच अनंत अजिजीच्या स्वरात त्यांना म्हणाला, मला तुमच्या घरी कामाला ठेवून घ्या ना धनी. माझ्याकडे पैसा नाही, मला घरचं कुणीच नाही. मी या जगात अगदी एकटा आहे हो. मी कुठे जाऊ? माझ्या आजोबांना त्याची दया आली. ते म्हणाले, ठीक आहे, तुला हवं तितके दिवस तू आमच्या घरी राहू शकतोस. पण हे बघ, काही दिवसांनी तुझं लग्न होईल. मग तुला तुझ्या कुटुंबियांची देखभाल करावी लागेल. त्यासाठी तुला पैसे लागतील आणि अंगात काहीतरी कौशल्य असल्याशिवाय कोण देणार पैसे? तर आपण असं करू, मी तुला पूजा करायला शिकवीन आणि जोपर्यंत तू या घरात राहशील तोपर्यंत मी तुला दरमहा 100 रुपये देत जाईन. अनंतला ते ऐकून आश्चर्याचा धक्काच बसला. आपल्याला मोफत राहायला मिळणार आणि आपण एखादं काम शिकल्यामुळे आपल्याला वर पैसेसुद्धा मिळणार अशी त्यानं कधी अपेक्षाच केली नव्हती. बघता बघता अनंत आमच्या घरातलाच एक होऊन गेला. तो समजून उमजून घरातली कामं आपण होऊन करू लागला. घरातल्या कुणाचं त्याच्यापासून पानही हलेनासं झालं. माझी आजी त्याला हाक मारून म्हणायची, अनंत जा बघू बाजारातून भाजी घेऊन ये. माझे मामा त्याला सांगायचे, अनंत पोस्टात जाऊन माझ्यासाठी थोडी पोस्टकार्ड घेऊन या आणि हो, येताना वर्तमानपत्रसुद्धा आणायला विसरू नकोस. मग तिकडून मावशी हाक मारून म्हणायची, अनंत जरा बागेतून माझ्यासाठी फुलं तोडून आण ना, मला देवासाठी हार करायचा आहे. अनंत कधीही कामासाठी बाहेर पडला की मी पण त्याच्यासोबत जायची. अनंतच्या तोंडून मी तक्रारीचा सूर कधीच ऐकला नाही. तो सगळ्यांची सगळी कामं अगदी हसतमुखानं पार पाडायचा. माझे आजोबा रोज सकाळी पूजेला बसले की त्यांच्यासोबत बसून एक चित्तानं सर्व काही शिकून घ्यायचा. एक दिवस माझ्या आजीची सोन्याची बांगडी हरवली. ती तिला तिच्या वडिलांकडून लग्नात मिळालेली होती. त्यामुळे तिच्या भावना त्या बांगडीत गुंतलेल्या होत्या. ती रडू लागली. घरच्या सर्वांनी मिळून अख्खं घर पिंजून काढलं, पण ती बांगडी काही कुठे मिळाली नाही. रात्र होताच आजीनं पंती लावून ती अनंतकडे दिली आणि ती तुळशीपुढे ठेवून येण्यास सांगितलं. आजी अजूनही रडतच होती. अनंत तुळशीपाशी गेला तर जमिनीवर चिखलात काहीतरी चमकताना त्याच्या नजरेस पडलं. त्यानं ती वस्तू उचलताच ती आजीची हरवलेली बांगडी असल्याचं त्याच्या लक्षात आलं. तो पळतच ती बांगडी घेऊन आजीकडे आला. माझ्या आजीला अतिशय आनंद झाला. झाडांना पाणी घालता घालता ती बांगडी आपल्या हातून पडली असणार हे तिच्या लक्षात आलं. माझ्या आजोबांनी 100 रुपयांची नोट काढून बक्षिसी म्हणून अनंतच्या हातावर ठेवली आणि सर्वांना बोलावून घेऊन ते म्हणाले, या अनंतच्या प्रामाणिकपणाचं उदाहरण तुम्ही सर्वांनी कायम लक्षात ठेवलं पाहिजे. परंतु अनंतनं मात्र ती बक्षिसी घेण्यास नम्रपणे नकार दिला. तो म्हणाला, बक्षिसी आपण परक्यांना देतो, घरच्यांना नव्हे. मी तर या घरातलाच एक आहे ना, मी नाही घेणार हे पैसे. आणखी असंच एकदा अनंतला स्वतःसाठी काहीतरी विकत घ्यायचं होतं, पण त्याच्याकडे पैसे संपले होते. मग त्यानं माझ्या आजोबांकडून पुढच्या महिन्याच्या पगारातले 50 रुपये ॲडव्हान्स घेतले. पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला आजोबांनी नेहमीप्रमाणे पगाराचे 100 रुपये त्याच्या हाती ठेवले. 50 रुपये कापून घ्यायचं ते पूर्णपणे विसरले. पण अनंतनं त्यांना आठवण करून दिली, आजोबा त्यातले 50 रुपये तुम्ही काढून घ्या, कारण तुम्ही ते मला आधीच ॲडव्हान्स म्हणून दिले आहेत. अनंतच्या या प्रामाणिकपणाबद्दल माझ्या आजोबांना त्याचा अभिमान वाटला आणि त्यांनी त्याला शाबासकी दिली. नंतर माझ्या आजोबांनी हा किस्सा सर्व कुटुंबियांना सांगितला. ते म्हणाले, जरी अनंतनं ते 50 रुपये स्वतःकडे ठेवून घेतले असते, मला आठवण करून दिली नसती, तरी ते काही माझ्या लक्षात आलं नसतं. त्याचा 50 रुपयांचा फायदा झाला असता. अनंतला खरं तर पैशांची गरज आहे, पण प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठा या गुणांना तो जास्त महत्त्व देतो. त्यामुळेच ज्या पैशांवर त्याचा अधिकार नाही असे पैसे तो कधीही घेणार नाही. काही वर्षानंतर अनंतचं शेजारच्या गावातल्या एका मुलीशी लग्न झालं. तिचे वडील त्या गावचे मुख्य पुजारी होते. अनंत आता उत्तम प्रकारे पौरोहित्य करू लागला होता. त्यामुळे त्यानं आपल्या पत्नीच्या गावातच मुक्काम करून मुख्य देवळाची व्यवस्था पाहण्यात आपल्या सासऱ्यांना हातभार लावायचं ठरवलं. अनंत जेव्हा आमचं घर सोडून निघाला तेव्हा आमच्या सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आलं. जणू काही घरातली लाडकी मुलगी लग्न करून सासरी निघावी असंच आम्हा सर्वांना वाटत होतं.
अनंत गेल्यानंतरही माझ्या आजोबांना त्याची सारखी आठवण यायची. आम्ही सगळे त्याच्याविषयी बोलायचो. पुढे आम्ही सगळी मुलं मोठी होऊन मोठ्या शहरात स्थायिक झालो. बराच काळ लोटला. सगळं बदललं. अनंत पण आता भूतकाळात गेला. अधूनमधून आम्ही त्याची आठवण काढायचो. नंतर आमच्या गावात आमचे आजी आजोबाही राहिले नाहीत आणि आमचं ते पूर्वापार चालत आलेलं घरही राहिलं नाही. अशी बरीच वर्ष गेली. एक दिवस अचानक एक व्यक्ती माझ्या ऑफिसात मुद्दाम मला भेटायला आली. तो अनंत होता. गावात त्याच्याबरोबर केलेली भटकंती मला आठवली. त्यातून कितीतरी नवीन गोष्टी मला शिकायला मिळाल्या होत्या. ते दिवस किती साधे होते, पण ते क्षण किती अविस्मरणीय होते. मी उठून त्याच्यापाशी जाऊन आदरानं त्याला वाकून नमस्कार केला. तो एकदम अवघडून गेला. मग मी त्याला बसायला सांगितलं. त्याचा संकोच जावा म्हणून मनमोकळेपणाने त्याच्याशी बोलले. त्यानं येताना एका तरुण मुलाला आपल्यासोबत आणलं होतं. हळूहळू अनंतनं बोलायला सुरुवात केली. तुमचे काका कसे आहेत आणि तुमचा भाऊ कसा आहे? मी कित्येक दिवसांत तुम्हाला भेटलो नाही, पण तसा फार काही बदल झालेला नाही. त्यानंतर त्यानं माझ्या घरच्या प्रत्येकाची चौकशी केली आणि मीही त्याला सर्वांची तपशीलवार माहिती दिली. अखेर अनंतनं आपल्या शेजारी बसलेल्या त्या तरुण मुलाची माझ्याशी ओळख करून दिली. हा हरी, माझा नातू. मला एक मुलगी आहे, तिचाच हा मुलगा. हरी आपल्या गावातच शिकला. नंतर तो शेजारच्या गावातल्या कॉलेजात शिकायला गेला. आत्ताच त्याने एक परीक्षा दिली आहे. काय बरं नाव त्या परीक्षेचं? असं म्हणत त्याने शेजारी बसलेल्या तरुणाकडे वळून बघत त्याला विचारलं. तू कुठली परीक्षा दिलीस रे? मी नावच विसरलो. त्यावर तो मुलगा अभिमानानं म्हणाला, IIT. त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास स्पष्ट दिसत होता. अनंत पुढे म्हणाला, त्याला चेन्नईला प्रवेश मिळाला आहे. माझ्या जावयाला काही याच्या शिक्षणाचा खर्च परवडण्यासारखा नाही, त्यामुळं यानं बँकेकडून कर्ज घेतलं आहे. हरी म्हणतो, IIT हे आपल्या देशातलं अत्यंत नावाजलेलं कॉलेज आहे. खरं सांगू का, मला त्यातलं काही कळत नाही, पण हा इथेच शिकायचा हट्ट धरतोय. तुम्ही याची काही मदत करू शकाल का? त्यावर मी म्हणाले, असं पहा, आमच्या फाउंडेशनकडून मी याला मदत करू शकणार नाही, कारण मी तुम्हाला ओळखते आणि इथे आमचा असा नियम आहे की आम्ही ओळखीतल्या लोकांना काही मदत करत नाही. आम्ही फाउंडेशनतर्फे केवळ अशाच व्यक्तींना मदत करतो जे निराधार आहेत, ज्यांना मदत करणारं कुणीच नाही. पण मी माझ्या स्वतःच्या पैशांमधून तुम्हाला नक्कीच मदत करेन. माझे शब्द ऐकून हरीनं सुटकेचा निश्वास सोडला, तर अनंतचा चेहरा आनंदानं उजळून निघाला. मी मनात विचार करत होते, हा तरुण मुलगा IIT जाणार आहे. शिक्षण संपल्यावर त्याला नक्कीच उत्तम पगाराची नोकरी लागेल आणि तो भरपूर पैसे मिळवेल. मग याला शिष्यवृत्ती कशाला द्यायची? त्यापेक्षा याला कर्जाऊ पैसे द्यावे. मी हरीची मार्कलिस्ट पाहायला मागितली. त्याला उत्तम गुण होते आणि कम्प्युटर सायन्सला प्रवेश मिळाला होता. ते पाहून मला आनंद झाला. मी हरीला विचारलं, तुला किती पैसे कमी पडत आहेत? त्यावर तो म्हणाला, मी शिष्यवृत्तीला अर्ज केलाच आहे, शिवाय बँकेचं कर्जसुद्धा काढणार आहे. तरीसुद्धा मला दरवर्षी 50,000 रुपये खर्च येईल. त्यावर मी म्हणाले, ठीक आहे, मी तुला आत्ता 2 लाख रुपयांचं कर्ज देते. तू तुझ्या शिक्षणासाठी त्याचा वापर कर. पण एक गोष्ट प्लीज लक्षात ठेव, ही रक्कम मी तुला बक्षीस म्हणून नाही तर कर्जाऊ देत आहे. पण अर्थात हे बिनव्याजी कर्ज आहे. तुला हे परत करायला जेव्हा कधी परवडेल तेव्हा ते तू परत कर. अगदी एकरकमी परत न करता दरमहा थोडी थोडी रक्कम फेडलीस तरीही हरकत नाही. म्हणजे पुढे ही रक्कम तुझ्यासारख्या एखाद्या हुशार होतकरू मुलाला शिक्षणासाठी उपयोगी पडेल. ही साखळी मला अशीच चालू ठेवता येईल. तुझे आजोबा म्हणजे प्रामाणिकपणाचं मूर्तिमंत उदाहरण आहेत. मी आजवर त्यांच्या इतका प्रामाणिक माणूस पाहिलेला नाही. मला वाटतं त्यांच्या अंगचा सुसंस्कृतपणा आणि त्यांचीच गुणसूत्र त्यांच्या सर्व कुटुंबियांमध्ये असणारच. या कर्जासाठी मला काही कागदपत्रांवर सह्या वगैरे कराव्या लागतील का? हरीनं विचारलं. अजिबात नाही. तुझा शब्द माझ्यासाठी पुरेसा आहे. शेवटी काही झालं तरी तो अनंतचा नातू आहेस, मी म्हणाले. त्यावर अनंत म्हणाला, तुम्ही काही काळजी करू नका, हरी तुमचे पैसे नक्की परत करेल. मी त्याला कर्जाची रक्कम दिली आणि नंतर तो प्रसंग विसरूनही गेले. त्यानंतर कित्येक वर्षांनी मी एकदा चेन्नईहून बंगळुरूला चालले होते. माझी फ्लाईट लेट झाली होती आणि मी विमानतळावरच थांबले होते. जवळच एक रुबाबदार कपड्यातला तरुण त्याच फ्लाईटसाठी थांबला होता. तो काही जर्नल्स वाचण्यात मग्न होता.
त्यानं त्याचा लॅपटॉप चार्ज करत लावला होता. त्याचा चेहरा मला खूप ओळखीचा वाटला. जरा वेळानं त्यानं लॅपटॉपवर काम सुरू केलं. आमच्या फ्लाईटची जरा वेळानं घोषणा झाली. तो उठून बिझनेस क्लासकडे गेला. मी मनात सारखा विचार करत होते की आपण याला कुठं बरं पाहिलं आहे. त्याच दिवशी संध्याकाळी आमच्याच कॉलेजात, मी ज्या कॉलेजात पूर्वी शिकवत असे त्या कॉलेजात, एक व्याख्यान मला आयोजित करण्यात आली होती. त्याला मी गेले. मला पोहोचायला थोडा उशीर झाल्यामुळे मी शेवटच्या रांगेत बसले. तरुण मुलांना प्रेरणास्रोत ठरावे असेच सर्व व्याख्यानांचे विषय होते. त्यातील एक वक्ता म्हणजे सकाळी मला विमानतळावर दिसलेला तो रुबाबदार तरुण होता. त्याचं व्याख्यानही फार सुंदर झालं. तो आपल्या भाषणात म्हणाला, माझा जन्म एका छोट्याशा खेड्यात झाला. मी तिथेच लहानाचा मोठा झालो. माझ्या लहानपणी घरची परिस्थिती हलाखीची होती. आमच्याकडे कधीच पैसे नसायचे, पण मी IITचं शिक्षण घेतलं. माझं आयुष्य मी स्वतः घडवलं आणि अथक प्रयत्नांती आज इथवर पोहोचलो आहे. मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून तुम्हाला असं सांगू इच्छितो की आपल्याला पाहिजे तसं आयुष्य आपण स्वतः घडवू शकतो. तुमच्या स्वतःच्या जगण्याची प्रेरणा जर तुम्ही स्वतःच बनलात तर तुम्हाला जे काही पाहिजे ते तुम्ही आयुष्यात संपादन करू शकता. अचानक माझ्या डोक्यात प्रकाश पडला. तो अनंतचा नातू हरी होता. मग मी माझ्या शेजारी बसलेल्या एका सहकार्याला विचारलं, हे वक्ते कोण आहेत? आपल्या कॉलेजनं त्यांना इथे का बोलवलं आहे? त्यावर तो सहकारी म्हणाला, अहो, हा माणूस केवळ 28 वर्षांचा आहे. एका हेज फंडमध्ये त्यानं भरपूर पैसा कमावला आहे. असं म्हणतात की तो खूप गरिबीतून वर आला आहे, पण आर्थिक गुंतवणुकीच्या क्षेत्रात त्याचा हात कोणीच धरू शकणार नाही. इतका तो उस्ताद आहे. आपल्या कॉलेजात विद्यार्थ्यांपुढे त्यांच्यासारखेच आदर्श असावा म्हणून आज कॉलेजनं मुद्दाम त्याला इथे भाषणासाठी बोलावलं आहे. त्याचं भाषण सुरूच होतं. मीही ते अगदी लक्षपूर्वक ऐकत होते. इतक्यात मला माझ्या ऑफिसातून फोन आल्यामुळे मला तातडीनं परत जावं लागलं. त्यामुळे त्याच्या भाषणानंतरच्या प्रश्नोत्तरांच्या कार्यक्रमाला मी थांबू शकले नाही. दुसऱ्याच दिवशी सकाळी कसंही करून त्याच्याशी संपर्क साधायचाच असं मी ठरवलं. त्याच्या ऑफिसचा फोन नंबर इंटरनेटवर सहज मिळाला. मी त्याच्या ऑफिसात फोन केल्यावर त्याच्या पर्सनल असिस्टंटनं फोन उचलला. मी तुमच्यासाठी काय करू शकते? ती म्हणाली. मी तिला माझं नाव सांगितलं आणि मला हरीशी बोलायचं आहे असं सांगितलं. ती हरीशी बोलली आणि नंतर फोनवर मला म्हणाली, सर आता फार बिझी आहेत. त्यांना सांगा आम्हाला त्यांच्याशी फक्त 1 मिनिटभर बोलायचं आहे, मी म्हणाले. त्यावर तो लगेच फोनवर आला. तो माझ्याशी अदबीनं बोलला. त्यानं माझी खुशाली विचारली. अखेर मी म्हणाले, अनंत कसा आहे? त्यावर तो म्हणाला, आजोबा काही दिवसांपूर्वी वारले. ते ऐकून मला वाईट वाटलं. त्यावर काय बोलावं ते मला कळेना, पण तोच म्हणाला, आय एम सॉरी, पण मला जावं लागेल. थँक्यू फॉर कॉलिंग. त्यानं फोन ठेवला. एक जुना मित्र गमावल्याबद्दल मला वाईट वाटलं, पण त्याचबरोबर माझ्या मनाला आणखी एक टोचणी लागून राहिली होती. माझ्या मनात विचारचक्र सुरू झालं. या हरीनं ते कर्ज परत करण्याचा साधा विषयसुद्धा काढला नाही. माझ्या दृष्टीनं ती रक्कम फार मोठी आहे असं नाही, पण आजवरचा माझा अनुभव मला हेच सांगतो की हरी ते पैसे कधीच परत करणार नाही. ज्या माणसांची कर्ज परत करण्याची इच्छा असते ते संभाषण अशा पद्धतीनं कधीच संपवत नाहीत. हरीनं माझी फसवणूक केल्यामुळे मी फार अस्वस्थ झाले. आपल्याला कुणीतरी जेव्हा असं फसवतं तेव्हा आपले पैसे गेले याचं जेवढं दुःख होतं त्यापेक्षा कितीतरी जास्त दुःख कुणीतरी आपल्याला इतक्या सहजासहजी फसवलं, आपण मूर्ख ठरलो याचं होतं. त्यामुळे खरं तर आपल्या अहंकाराला फार मोठा धक्का बसतो. मी सुद्धा या गोष्टीला अपवाद नाही. मला खरं तर असा एक अभिमान होता की मला मनुष्य स्वभावाची चांगली पारख आहे. मी आज इतकी वर्ष सार्वजनिक क्षेत्रात काम करत असल्यामुळे समोर आलेला माणूस कसा वागू शकेल हे त्याचा नुसता चेहरा पाहून मला कळतं असं मला वाटायचं. पण मग कधीतरी मलाही असा फसवणुकीचा अनुभव येतो. थोड्या वेळानं मीही शांत झाले. आपण अजूनही विद्यार्थीच आहोत. मनुष्य स्वभावाविषयी आपल्याला अजून बरंच काही शिकायचं आहे अशी मी मनाची समजूत काढली. माझ्या परिस्थितीत असलेल्या दुसरा कोणीही तेच केलं असतं. हरीवर विश्वास टाकून त्याला मदत केली असती हे मला माहीत होतं. अनंत अत्यंत प्रामाणिक होता. त्याच्या सचोटीला तर काही तोडच नव्हती आणि म्हणूनच अनंतवर आणि त्याच्या नातूवर हरीवर मी विश्वास ठेवला.
पण अखेर मी एक शिक्षक, एक आई आणि एक स्त्री आहे. त्यामुळे लोकांनी न विचारताच त्यांना उपदेशाचे डोस पाजण्याची मला सवय आहे. त्यामुळे आता सरळ या हरीला फोन करून त्याला 4 शब्द सुनवायचे या हेतूनं मी फोन उचलला. नशिबानं यावेळी त्यानं स्वतःच फोन उचलला. मी शांतपणे म्हणाले, हरी, मला तुम्हाला एका गोष्टीची आठवण करून द्यायची होती. अनंतनं आपली तत्त्व आणि जीवनमूल्य तुम्हालाही शिकवली असतीलच याची मला कल्पना आहे. तर तुम्हाला अशी आठवण करून द्यायची होती की तुम्ही अजून ते 2 लाख रुपयांचं कर्ज परत केलेलं नाही. त्यावर माझ्या इतकाच शांत स्वर काढून हरी म्हणाला, केवळ 100 रुपये इतक्या तुटपुंज पगारावर माझ्या आजोबांनी तुमच्या घरी जन्मभर चाकरी केली. तुमच्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या हाताखाली ते राबले. खरं तर ही शुद्ध पिळवणूक होती. तुम्हीच आमच्या कुटुंबाला त्याबद्दल आणखी पैसे द्यायला हवे. पण मी माझ्या आजोबांचा आदर करतो आणि केवळ म्हणूनच मी आजवर तुमच्याकडे कधीच काही मागितलं नाही, असं म्हणून त्यानं फोन ठेवून दिला. घडल्या प्रसंगावरून मला मात्र एकच गोष्ट कळून चुकली. माणसाला त्याच्या गुणसूत्रांमधून त्याच्या पूर्वजांची अनुवंशिक दुखणी तेवढी मिळतात, पण प्रामाणिकपणा, सचोटी असे गुण अनुवंशिकतेनं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अजिबात जात नाहीत. हेच खरं.